माणसाची मुलं या ठिकाणी सगळे आदिवासी पट्ट्यातली मुलं हे आदिवासींसाठी नाही. मग या लोकांनी काय केलं पाहिजे का ते आदिवासीची गरीब मुलं आपण त्यांच्यावर विश्वासाने सोडून देतो की जाऊ दे बा शिकले त्यांना पैसे कमी आहेत काही शिक्षणासाठी उचित म्हणजे ठिकाणी त्यांना शिक्षण घेता येत नाही त्यासाठी सरकार त्यांना देते म्हणून हे गरीबाची मुलं कोणाला असं 1 लाख पगार आहे त्याची मुलगी तर आहे इथं शाळेत आहे का असं तर नाही ना. मग अशी गरीबाची मुलं या शाळेत शिकत असताना त्यांच्यावर असा अन्याय नाही झाला पाहिजे का आळ्या द्यायच्या हे यांची सरकारची पगार घेत असतील का नाही. मग यांचे ते कुट्टीमध्ये त्यांच्या किचन शेड वगैरे कसे साफसफाई कशी चालू आहे ते धान्य व्यवस्थित ठेवलंय का नाही ते गोदामात चेक करायला नको का यांना आळ्या झाल्या काय किडे पडले ते म्हणजे व्यवस्थित प्रकारचं खाद्य त्यांना दिलं पाहिजे ना ते जेवण दिलं पाहिजे. हे जेवण आपलं येते कुठनं बरोबर बोलते असं आहे. मग सरकारने त्यांना काहीतरी 2 पैशासाठी त्यांना मानधन चालू आहेच ना. मग त्या लोकांनी त्यांची जी कोठी वगैरे आहे ती स्वच्छ आहे की नाही तिथून ते धान्य दिलं जातं ते कसं किलो देतात कसं साफसफाई करून पुढे पाठवलं जातं का नाही त्याच्यावर काही टॅप वगैरे लावलाय का ते चेक केलं पाहिजे त्यांनी तिथनं. मग